नमस्कार, मी सूरज जयपाल जाधव, हवामान अभ्यास पूर्वीवर धाराशिव. आपण आता धाराशिव जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहूयात. तर आज 9 ऑगस्ट, आज सकाळी लवकरच उमरगावचा जो दक्षिणी भाग आहे, गुंजोटी, चिंचोली, कुन्हाळी, बेडगा, डिगी, धानोरा या भागात ढगाळ वातावरण व हलक्या पावसास सुरुवात झाली आहे. याच्यानंतर आज सूर्यप्रकाश धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणात नगण्यच्या स्वरूपात पाहायला मिळेल. एक तासभर किंवा अर्धा तासाचा सूर्यप्रकाश पाहायला मिळेल किंवा त्याचीही शक्यता खूप कमी आहे. त्याच्यानंतर आपण जसजसं दक्षिणेतून वर उत्तरेकडे येऊ तर आपण जेव्हा तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या भागात ढगाळ वातावरण जास्त राहील. धाराशिवमध्ये देखील ढगाळ वातावरणाचं प्रमाण जास्त आहे. रात्री परांडा भागात थोडासा पाऊस झाला आहे. त्याच्यानंतर भूम, वाशी आणि कळंब या भागात ढगाळ वातावरण आहे. आज दुपारनंतर परिस्थितीमध्ये खूप मोठे बदल होतील. आज दुपारनंतर परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या सर्वच तालुक्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. धाराशिव लगत असलेला सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट भागात, बार्शी, त्याच्यानंतर वैराग या भागात देखील खूप चांगल्या पावसाची शक्यता आहे. परांडा, भूम, वाशी या भागामध्ये सर्व तालुक्यापेक्षा थोडीशी जास्त पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर जसं आपण दक्षिणी गेलो, धाराशिवमध्ये देखील खूप चांगला पाऊस होईल, पण तो दुपारनंतर होईल. तो कदाचित मध्यरात्रीपर्यंत देखील होऊ शकतो. दुपारनंतर पावसाची शक्यता वाढत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस असेल. जर आपण विशेषतः तालुक्यांचा विचार केला तर उमरगा, लोहारा आणि तुळजापूर या तालुक्यामध्ये पावसाची सरासरी इतर तालुक्यापेक्षा थोडीशी अधिक आहे. तर आज देखील याच तालुक्यामध्ये थोड्याशा अधिक पावसाची शक्यता आहे, मात्र ते दुपारनंतर शक्यता आहे. धाराशिव, कळंब या दोन तालुक्यामध्ये मध्यम पाऊस आणि भूम, परांडा, वाशी या तालुक्यामध्ये चांगला पाऊस असेल, पण सरासरी ही इतर तालुक्यापेक्षा कमी असल्यामुळे आजचा पाऊस त्याच्यासाठी पिकांना वरदान ठरणार आहे. आपण असेच यानंतर 9 ते 12चा जो अंदाज पाहिला तर त्यामध्ये देखील या आपल्या सर्व 8 तालुक्यामध्ये पिकावर पोषक असं पाऊस होणार आहे. त्याच्यानंतर आपण 17 ते 20 मधला जर पाऊस पाहिला तर 17 ते 20 मध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचं नियोजन आत्ताच करून घ्यायचं आहे की 17 ते 20 मधला जो अतिवृष्टीचा पाऊस आपल्याकडे होईल त्यामध्ये आपल्या पिकांचे नुकसान होणार नाही. आपण लांब पल्ल्याचा अंदाज याच्यासाठी देत आहोत की शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं होणार नुकसान वाचवायचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.